साताऱ्याला आलोय. उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्रराजांकडे मी या ठिकाणी आलेलो आहे. एक सहज कॅज्युअल भेट, कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही, पण चर्चा करण्यासाठी, परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दामून आलेलो आहे. त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आपल्या ठिकाणी झाली. आणि तसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा या ठिकाणी झालेली, सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली. माथाडीकर नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती. एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारीविषयी मागतायत ते सुद्धा, काय सांगा? इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत, सगळीकडेच आहेत, सगळ्या पक्षांमध्ये आहेत. त्यांना काय, त्यांचं कामच आहे भेटणं येणं. लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्रराजे, त्यांचं या भागामध्ये वजन आहे, त्यांचे मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत. त्यामुळे साहजिक आहे, कोणी असं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतो ना, भेटत नाही असं नाही. त्यामुळे शिवेंद्र बाबांचे काय नेमकं म्हणणे आहेत? शिवेंद्र बाबांचं नेमकं म्हणणे काय आहे? शिवेंद्र बाबांचं काही लोकसभेची मागणी नाहीये, त्यामुळे गिरीश भाऊंना हेच सांगितलंय की भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची. कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडेच त्यांनी घ्यावी. आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप देवेंद्र भाऊंपर्यंत त्यांनी आणि वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पण आपला पोचवा. भाजपला मिळावं तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली, मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेईल. मी नाही ठरवू. तुमच्याकडनं काय मागणी झाली का? माझ्याकडे आधी पक्षाने जे आमचे काय शिष्ट सगळे निर्णय घेतले आम्ही काम करतो. महाजन साहेब, तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं, तुमची ओळख आहे. तर आता शिवेंद्रराजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभेसंदर्भातला तिढा सुटला असं म्हणायचं? असं कधीच म्हणता येत नाही. अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला. अजून जागा वाटप झाली नाही, फॉर्म भरायला सुरुवातही झाली नाही. आता इतकं स्वच्छतेचं काम असतं अख्ख्या महाराष्ट्रात बरंच पाठवलं असतं. अचानक शिवेंद्रराजेंचं नाव तर नाही ना पुढे येणार लोकसभेसाठी? सांगितलं अचानक आता काय परत मनाने त्याच्या मनात काय मला माहित नाही अजून. महाराष्ट्र साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्ष सचिनकडे जातात, पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र बाबांकडे येतात. त्याचं कारण काय? उमेदवारी मिळावी म्हणून. मिसळ चांगली असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.